तर आता आपण खाजनातून मच्छी आणलेली आहे आणि या मच्छीची कशी रेसिपी बनवली जाते, कशा प्रकारे ही साफ केली जाते आणि कशा प्रकारे ही चवदार बनवली जाते, त्याचप्रमाणे फ्राय केली जाते, ती संपूर्ण रेसिपी आज आई आणि निशा आपल्याला करून दाखवणार आहेत। तर खाडी आज आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आणलेली आहे, ताजी ताजी मच्छी। तर ती आता आपण साफ करून घेऊया। याच्यामध्ये व्हाईट टायगर, लाल टायगर कोलंबी आहे आणि व्हाईट कोलंबी आहे, ते आता आपण साफ करून घेऊया। तर ती साफ करताना तिचे पुढचा भाग आणि मागचा भाग आणि तिचे पाय काढायचे, कवर तसंच ठेवायचं, कारण की ताजं ताजं असल्यामुळे कवर निघत नाही आणि कवर तसाच ठेवला की तो रस्सा आणखीन छान लागतो आणि त्या कोलंबीला चवही खूप छान लागते। आता टायगर कोलंबी आपण साफ करून घेतलेली आहे। आता व्हाईट कोलंबीचं पण ती छोटी असल्यामुळे ताजी असल्यामुळे त्याचा कवर निघत नाही, त्याचं कवर तसंच आपण ठेवतोय, फक्त पुढचा भाग आणि मागचा भाग काढून घेतोय आणि त्याचे पाय काढून घेतोय। आणि आता ही व्यवस्थित साफ करून घ्यायची, आपल्याला साफ करून घेतोय। हिचा रस्सा खूप छान होतो। आता ती साफ करून झालेली आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतोय आपण। स्वच्छ धुताना खाडीतील मच्छी असल्यामुळे वास येऊ नये, त्याच्यामुळे ती 2-3 पाण्यातून स्वच्छ आणि व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायची। आता कोलंबी धुवून झाली आपली, आता आपण ती वेगवेगळी काढतोय। अर्धी कोलंबी आपण फ्राय करणार आहोत, जी जाडी मोठी कोलंबी आहे ती छोट्या कोलंबीचा रस्सा करणार आहोत। आणि शेगाची मच्छीसुद्धा फ्राय करणार आहोत, त्याच्यामध्ये मीठ, हळद, हिंग हे मिक्स करून त्यांना व्यवस्थित लावून घेणार आहोत। टायगर आणि छोटी कोलंबी फ्रायसाठी तिलासुद्धा मीठ, हिंग आणि हळद ही व्यवस्थित लावून घेणार आहोत तिला। त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण आपला घरचा कोकणी पद्धतीचा केलेला लाल तिखट मसाला, अगदी चविष्ट असा घरचा मसाला, तो व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि थोडा वेळ तशीच ठेवून देणार आहोत। आता लसूण सोलून त्याला व्यवस्थित चेचून टोपामध्ये तेल गरम करून लसणाच्या पाकळ्या पोळून घेतोय आपण। त्या व्यवस्थित लाल झाल्या, त्या लाल होईपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला फ्रायसाठी तव्यामध्ये तेल गरम करतोय। ते तवा तापवून तेल गरम होईपर्यंत आपले एक बाजूला लसूण व्यवस्थित लाल होते। त्याच्यानंतर रश्श्यातल्या कोलंबीमध्ये मसाला, हिंग, मीठ, हळद आणि आमसूल म्हणजे उसरी, कोकणामध्ये उसरी म्हणतात आंब्याच्या आमसूलला, ते टाकून ते आपण फ्राय केलेल्या लसणाच्या फोडणीमध्ये टाकतोय। ते व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतोय आणि मग त्याच्यामध्ये थोडं करत पाणी टाकू, जेणेकरून तो रस्सा व्यवस्थित शिजेल आणि छान चविष्ट बनेल। तव्यामध्ये तेल गरम करून लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या, ज्यामुळे तळलेल्या फ्राय केलेल्या मच्छीला आणखीन चांगली चव येते। लसूण टाकल्यामुळे मच्छीचा कलरही छान येतो, चवही छान लागते आणि तेलात तळलेली लसूण पण खायला सुरसुरीत लागते। एक करत आपण तव्यात आता मीठ, मसाला, हिंग, हळद लावलेली मच्छी सोडूया। एक करत आपण मच्छी आता तव्यामध्ये सोडतोय फ्राय करण्यासाठी। इकडे आता आपल्या रश्श्याला जो आपण रस्सा घातलाय कोलंबीचा, त्याला सुद्धा कड येतोय। इकडे आता आपल्याला टायगर फ्राय करायचे, त्याच्यामुळे आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या 2-3 पाकळ्या चेचून टाकल्यात आणि मीठ, मसाला, हिंग, हळद लावलेली कोलंबी त्या तेलामध्ये टाकून घेतलोय आपण आता। आणि त्या कोलंबीला व्यवस्थित छान अशी परतवून घ्यायची। व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याच्यावरती झाकण ठेवून झाकणात वाफेवरती पाणी ठेवायचे, म्हणजे जेणेकरून ती कोलंबी आतमध्ये करपू नये आणि व्यवस्थित शिजावी। ती मोठी असल्यामुळे तिला शिजायला वेळ लागेल
आणि ती व्यवस्थित शिजावी यासाठी आपण झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता तव्यातल्या एक बाजूच्या मच्छी आपण पलटी करून घेतोय दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी. ते बघा किती छान कलर आलाय, कोकणी घरचा मसाला, किती छान लाल रंग आलाय आणि चवीला तर तो खूप अप्रतिम असतो. आणि या खाजणी ताजी ताजी मच्छी असल्यामुळे तो आणखीन छान होती. आता कोलंबीचं आपण झाकण काढून बघूया. खूप छान, बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं छान दिसतंय हे. आणि ते खायला तर खूप टेस्टी, खूप छान लागतं. आता आपली कोलंबी शिजलेली आहे, तयार झाली आपली आता बनवून. तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार आहे. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.